आपण पाहत आहात सत्य आणि रोखठोक बातम्या दाखवणारा न्यूज चॅनल आपलं कोल्हापूर न्यूज। ग्रामीण भागातील झाडांवर सुगरण पक्षाच्या घरट्यांची रेलचेल। अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला, असे सार्थ वर्णन कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी जिथे केले आहे त्या सुगरणीच्या घरट्यांचे दर्शन आता सर्वत्र होत आहे। ग्रामीण भागातील शेतबांध, नदी ओढ्यांच्या काठावरची झाडे, गावालगतची माळ राणे, बाभळीची आणि चिंचेची रांग, तसेच उंच वाऱ्यावर डोलणारी झाडे, या सर्व ठिकाणी सध्या सुगरण पक्षाच्या घरट्यांची अक्षरशः रेलचेल सुरू आहे। वाऱ्यावर डुलणारी लांब सडक विणकाम केलेली ही घरटी केवळ निसर्ग सौंदर्याची अनुभूती देत नाहीत, तर माणसाला जीवनाचा फार मोठा बोध देतात। सुगरण पक्षी म्हणजे निसर्गाने घडवलेला एक असा कलाकार आहे जो कोणतीही यंत्रणा, कोणतेही आधुनिक साधन न वापरता केवळ आपल्या चोचीच्या सहाय्याने घरटे उभे करतो। आजच्या काळातही हे घरटे पाहिले की अनेक अभियंते, वास्तुविशारद व अभ्यासक थक्क होतात। निसर्गातील कुशल वास्तुविशारद। सुगरण हा लहानसा पक्षी असला तरी त्याची बुद्धी, निरीक्षण शक्ती व नियोजन अफाट असते। तो नेहमी पाण्याच्या स्रोताजवळ किंवा हिरवळीच्या भागातच आपले घरटे बांधतो, कारण पिलांच्या संगोपनासाठी अन्न, पाणी व सुरक्षितता यांची उपलब्धता तिथे जास्त असते। नर सुगरणाचा कसून परिश्रमांचा प्रवास। सुगरण पक्षाच्या घरट्याची संपूर्ण जबाबदारी नर सुगरण पार पाडतो। घरटे बांधण्यापूर्वी तो योग्य झाडाची निवड करतो। झाड उंच असावे, खोड गुळगुळीत असावे, फांदी मजबूत असावी आणि आजूबाजूला साप, मांजर, माकड यांचा त्रास कमी असावा, या सर्व बाबींचा तो बारकाईने विचार करतो। घरटे बांधताना नर सुगरण दिवसेंदिवस गवत, काड्या, तंतू गोळा करतो। एक एक काडी अत्यंत कौशल्याने विणतो, गाठी बांधून घरटे घट्ट करतो। एका घरट्यासाठी त्याला सुमारे 8 ते 15 दिवस लागतात। अनेकदा घरटे अर्धवट राहते, वादळात तुटते किंवा मादी नाकारते, तरीही तो हार न मानता पुन्हा नव्याने प्रयत्न करतो। हा जिद्द, चिकाटी आणि कष्टाचा आदर्श माणसानेही आत्मसात करण्यासारखा आहे। मादी सुगरणीची कसून पाहणी। गुणवत्तेवर आधारित निवड। नर सुगरणने कितीही सुंदर घरटे बांधले तरी अंतिम निर्णय मादी सुगरणाचाच असतो। मादी घरट्यात शिरून, बाहेरून, वर खाली जाऊन त्याची कसून पाहणी करते। ती पाहते घरटे पुरेसे मजबूत आहे का, पावसाचे पाणी आत शिरणार नाही ना, वाऱ्याने घरटे हलून तुटणार तर नाही ना, साप किंवा घुशी पोहोचू शकतील का। जर मादीला घरटे पसंत पडले नाही तर ती थेट नकार देते। अशा वेळी नर सुगरण ते घरटे तसेच सोडून देतो। इथे कोणताही दबाव नाही, फक्त गुणवत्ता महत्वाची। हा फार मोठा सामाजिक संदेश आहे। आपला कोल्हापूर न्यूजसाठी पन्हाळ्याहून धनाजी थोरात। आपलं कोल्हापूर न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।